हॅलो, कशा आहात मैत्रिणींनो? तर चला, आज आपण बनवणार आहोत हे सुंदरसे डिफरंट टाइप्स ऑफ लटकन. ओके, तुम्ही बघू शकता. आपण दुकानमध्ये जर लटकन घ्यायला गेले ना तर त्यांची प्राइस खूप हाय असते. आपण इझीमध्ये घरीच बनवू शकतो. बघू शकता तुम्ही, जे हे ज्वेलरीला लावलेले लटकन आहे हे रेडीमेड आहेत, पण सेम तसेच आपण घरी बनवूया. ओके, तर चला सुरू करूया. आधी तर आता बघूया आपण की त्यासाठी साहित्य काय काय लागणार आपल्याला. आधी तर सेम ॲज इट इज प्लायर, कटर अँड कैची कंपल्सरी जी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत हे तार. ओके, हे तार याचं बंडल मिळतो रेडीमेड. ओके, 20-25 रुपयाला मिळतो. तर हे तार लागणार आहेत आपल्याला. बघू शकता, असं बंडल असतं, हे लागणार आहे आपल्याला. ओके, प्रत्येक ज्वेलरी मेकिंगसाठी जे लटकन असतात ना ते त्या ज्वेलरीला आणखी सुंदर बनवत असतात. तुम्ही बघू शकता इथे जे हे आपल्याला दिसतंय बीड्स, क्रिस्टल. तुम्हाला या सगळ्यांची इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की मला कमेंट करा. कोणतं कितीला मिळतं, कुठे मिळतं, ते त्यांचं उपयोग कशामध्ये केलं जातं. ओके, मी नक्की त्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार. जर तुम्हाला त्याविषयी इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंट करा मला. ओके, तर चला मग आता आपण एक एक लटकन बनवायला सुरुवात करूया. ओके, तर आता सर्वात आधी आपल्याला काय करायची आहे, जी ही तार दिसत आहे ना, ही दोन्ही बाजूंनी बघा, याला छोटंसं असं बीड्स आहे, तर आपल्याला मधून कट करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला एका तारचे 2 पार्ट करायचे आहे, जे की आपण केले आहे. तुम्ही बघू शकता, मी कैचीने कट करून घेतलेला आहे. आता एक भाग आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या कलरचं क्रिस्टल म्हणजे लटकन हवं आहे, ओके, ते आता आपल्याला तिथे ओवून घ्यायचं आहे, जे की बघू शकता मी ओवून घेतलेलं आहे. आता प्लायर बीड्सच्या वरती पकडून, ओके, जो तार आहे त्याला आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्या बीड्सच्या राऊंडनी आपल्याला 3-4 असे सर्कल घ्यायचे आहे. बघू शकता, जे की व्हिडिओमध्ये मी घेत आहे. ओके, आणि जे उर्वरित तार आहे ते कट करून घ्यायचं आहे, जे की मी करत आहे आता कट. ओके, तर बघू शकता तुम्ही. आता बघा, आपला पहिला लटकन तयार आहे. किती सुंदर दिसतंय बघा. आपण घरच्या घरीच किती इझी पद्धतीने आपण ते बनवलेलं आहे. असेच तुम्ही वेरियस डिझाईनचे डिफरंट एडी स्टोनचे तुम्हाला जे पण हवे क्रिस्टल बीड्समध्ये तुम्ही लटकन बनवू शकता. आणि या लटकनचे ना नेकलेस, आपले इयरिंग, ब्रेसलेट हातामधले खूप सुंदर दिसतात. जर तुम्हाला त्यांचे ज्वेलरी मेकिंग व्हिडिओज पाहिजे असतील आपल्याला नेकलेसचे, इयरिंग्सचे वगैरे, तर नक्की तुम्ही कमेंट करा. मी नक्की तुमच्यासाठी ते घेऊन येईन. ओके, आता आपण नेक्स्ट ग्रीन क्रिस्टल आहे त्याचं लटकन बनवत आहोत, जे की बघू शकता तुम्ही. सेम सगळ्यांना प्रोसेस सेम आहे, फक्त तिथे क्रिस्टल बीड चेंज होत आहे. ओके, जे की तुम्ही बघू शकता. बघा किती सुंदर वाटतं ना लटकन. आणि या लटकनचं वापर कसं करायचं ते जर तुम्हाला म्हणजे इन्फॉर्मेशन हवी असेल तसं पण सांगा तुम्ही. लटकनचा कुठे वापर करता येईल ते मी नक्की सांगेन तुम्हाला. एकाच व्हिडिओजमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन येणं पॉसिबल नसतं मैत्रिणींनो. तर कसं, तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि जे काही मी डेली व्हिडिओज घेऊन येते ना तिथे काहीतरी नक्की तुमच्या फायद्याची इन्फॉर्मेशन असते. पण घर बसल्या आपलं घर सांभाळून, मुलांना सांभाळून जर काही करू शकत असणार तर का बरं नाही करायचं, बरोबर ना? तर आणि नक्कीच करू शकता तुम्ही. मला पण विश्वास आहे मी करू शकते. मी एक हाऊसवाईफ आहे, माझं बाळ आहे 2 वर्षाचं. मी सगळं म्हणजे एकटीच हँडल करते. माझे मिस्टर जॉबवर असल्या कारणाने आणि घरी एकटीच असते. बाळाला सांभाळून, सर्व काम सांभाळून मी हे ज्वेलरी बनवते. तर तुम्ही पण करू शकता. मी करू शकते म्हणजे तुम्ही पण नक्कीच करू शकता, मला विश्वास आहे. म्हणूनच नक्की तुम्ही माझे नियमित व्हिडिओज बघत चला. मी ज्वेलरी मेकिंगचेच नाही तर इतर पण आपल्याला घरबसल्या अर्निंग कसं
करता येईल, फायनान्शियली इंडिपेंडेंट कसं बनता येईल याचे व्हिडिओज घेऊन येते, म्हणून तुम्ही नक्की मला फॉलो करत राहा. ओके. आता बघा राईस बीड्स जे आहे ना त्याचं लटकन बनवत आहे मी, जे की तुम्ही बघू शकता. बघा राईस बीड हे कसं थोडं लांबूड तर राहतं, त्याच्यामुळे ते पण एक युनिक दिसतं, बघायला छान दिसतं. ओके, बघू शकता तुम्ही किती छान दिसते. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला व्हेरियस टाईपचे लटकन बनवायचे आहे. पुन्हा खूप सारे टाईप्स आहेत, पण एका व्हिडिओजमध्ये एवढे टाईप्स दाखवणं पॉसिबल नसतं, त्याच्यामुळे मी काही टाईप्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. प्रोसेस सगळ्यांना सेम असेल, फक्त त्याच्यामध्ये मटेरियल जे वापरायचे ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला डिझाईन कशी हवी, कलर कशी हवी, कोणतं साईज हवं. ओके. आता आपण ग्रीन क्रिस्टलच्या स्मॉल साईजमध्ये, जे की मायक्रो जे नथ असतात ना, स्मॉल नथ, त्यांना वापरतो आपण जे लटकन, तो बनवत आहोत. ओके. तर बघा सेम ॲज इट इज तार घ्यायचं, क्रिस्टल घ्यायचं, क्रिस्टलला ओम घ्यायचं तारामध्ये. नाही, ही तुम्हाला मी दुसरी डिझाईनमध्येच दाखवत होती, जी की सांगायची नव्हती ह्या व्हिडिओजमध्ये, तर एवढं भाग तुम्ही स्किप करा. ओके. तर आता नंतर बघूयात आपण. आता बघा आपण 3 बीड्स, जे 3 क्रिस्टल आहेत ना त्याचं आपण लटकन बनवत आहोत. हा पण युनिक लटकन आहे. बघा मी रेड क्रिस्टल, ग्रीन क्रिस्टल आणि एक व्हाईट बीड्स होऊन घेतला आहे. बघा जे की तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. प्लायर हा बीड्सच्या वरती ठेवून तार राऊंडमध्ये सर्कल करून घ्यायचा आहे, आणि बाकीचं जे उर्वरित तार आहे ते कट करून घ्यायचं आहे. ओके, बघू शकता तुम्ही आता किती भारी वाटतं बघा, आहे ना. याचं ब्रेसलेट खूप सुंदर वाटतं आणि नेकलेस पण. तुम्हाला जर पाहिजे असेल त्याची ज्वेलरी मेकिंगचं व्हिडिओज तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासाठी ते घेऊन येईन. ओके. याचं ते हे जास्त होतं तो होल, त्याच्यामुळे ते डायरेक्ट खाली पडलेलं. ते काही यांचं ते स्मॉल असतं, तर त्याचं पण बीड्स छान वाटतं ते लटकन. ओके. बघा हा एक गोल्डन आणि व्हाईट बीड्सचं आता आपण लटकन बनवत आहोत. सेम असं घ्यायला गेले ना तुम्ही मार्केटला तर बीड्स खूप महाग मिळतात, तर आपण म्हणजे लटकन खूप महाग मिळतात, तर आपण हे बीड्स घरी आणून आपण घरीच बनवू शकतो, आणि आपल्या मनासारखे असतात ते लटकन, बरोबर. बघा तर मी व्हेरियस कलरचे, व्हेरियस साईजचे लटकन तुम्हाला बनवून दाखवले आहेत. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा. ओके. इझीमध्ये आहे आणि स्वस्तामध्ये पडतात हे, आपण घरीच बनवल्यामुळे ज्वेलरीला एक युनिक लुक पण येतो त्यांनी, जे की आपले स्वतःचे बनवलेले असतात. ओके. बघू शकता तुम्ही, रेडी आहे आपले लटकन. कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर नक्की शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.